भारतामध्ये दोन प्रकारचे ऑटर्स किंवा पाणमांजरं किंवा त्यांना कधीकधी मछवारे उंट म्हणजे मासे पकडणारे उंट असं म्हणतात. तर ते स्मूथ कोटेड ऑटर म्हणून एक आहे आणि दुसरा आहे तो स्मॉल क्लॉड ऑटर म्हणून आहे. तर समुद्रामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये आणि खाड्यांमध्ये राहणारा जो ऑटर आहे तो स्मूथ कोटेड ऑटर आहे. पूर्वी भारतभर त्याचा वावर होता, पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये ह्या ऑटर्सची जी कातडी असते त्याला खूप डिमांड असल्यामुळे त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोचिंग झालं. आणि ते पोचिंग म्हणजे एवढं की आपल्याला वाघाचं पोचिंग माहिती आहे, वाघाच्या आणि बिबट्यांच्या कातड्यांचं पोचिंग माहिती आहे, पण एका वाघाच्या कातड्यामध्ये 10 ऑटर्सची कातडी सापडली आहेत अशी उदाहरणं आहेत. एकेका रेडमध्ये 700 ऑटर्सची कातडी सापडली गेलेली आहेत. ती वापरतात कशासाठी तर चीनमध्ये किंवा तिबेटमध्ये जे तिथे अतिशय थंड असतं तिथे एक एक गारमेंट एक कोट 40 ऑटर्सच्या कातड्यांपासून तयार करतात. आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी इला फाउंडेशन ही आमची संस्था आहे, तर आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्ही या खारफुटीच्या जंगलं आणि समुद्री किनारे आणि खाड्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधल्या इथील ऑटर्सचा सर्वे करावा. तर गेले 6 महिने आम्ही इंटेन्सिव्हली हे काम करत आहोत. गेल्या माझ्या पक्ष्यांच्या अभ्यासाच्या भ्रमंतीमध्ये जेव्हा मी कोकणात फिरायचो तेव्हा मला ऑटर्स मधनं दिसलेले आहेत. पण आता आम्ही या सगळ्या खाड्यांमध्ये शोध घेतलेला आहे. दर आठवड्याला आमचा जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास होतो आहे आणि त्याच्यामध्ये आता ऑटर्सचा प्रेझेन्स ॲब्सेन्स डेटा आहेत का नाही आहेत, मग ते काय नेमकं खातात, त्यांची टेरिटरी किती असते, त्यांचं पॉप्युलेशन किती असावं, ह्याच्यासाठी आम्ही एक मॅथमॅटिकल मॉडेल तयार करत आहोत आणि ते GIS प्लॅटफॉर्मवरती मॅप करत आहोत की जेणेकरून आपण हे मॉडेल भारतामध्ये जर प्रोजेक्ट केलं तर भारताच्या ऑटर्सची पॉप्युलेशन आपल्याला कळू शकेल. त्याचबरोबर